सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर स्वागत करतो एकदा आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भन्नाट आणि खूप भारी असणार आहे, कारण आपण आहोत आपल्या गावाला आणि आज देणार आहोत आपण निवद. तर निवद बनवणार आहोत. तर निवद कसा बनवतात, त्याच्या मागचं रिझन काय, निवद का बनवतात, तर सगळं इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. ठीक आहे, चला आपण व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, आज आपण बनवणार निवद. तर निवद काय असतं आणि निवद का बनवतात हे आधी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, निवद बनवतात राखण देण्यासाठी. आता राखण म्हणजे काय, तर राखण म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा, एक प्रथा. तर राखण का देतात आणि कशासाठी देतात, तर मित्रांनो, आपली शेती आणि कुटुंबातील लोक जे शहरामध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी आहेत, ते सगळे सुखा आनंदात राहो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये, कोणत्याही संकटात त्यांना त्या संकटावरती मात करण्याची ताकद येऊ, यासाठी ही राखण दिली जाते मित्रांनो. आणि वर्षातून एकदा ही राखण दिली जाते. तर मित्रांनो, ही राखण अनेक प्रकारची असते. जसं की, तर मित्रांनो, ही राखण अनेक वेगवेगळ्या पद्धतीची असते. जसं की तर भावकीतली राखण. तर मित्रांनो, कुटुंबातील प्रत्येक जण एकत्र येऊन वर्षातून एकदा ही राखण दिली जाते. तर ही राखण यासाठी असते की कुटुंबातील प्रत्येक जण, भावकीतली प्रत्येक जण आनंदी, सुखी आणि निरोगी राहो, यासाठी ही देवाकडे केलेली प्रार्थना असते. आणि मित्रांनो, अजून एक असते, ती म्हणजे भावकीतली राखण, जी शेतामध्ये बांधावर दिली जाते. त्याचबरोबर घरच्या देवांची सुद्धा राखण असते. तर ती घरच्या देवांनासुद्धा ती राखण दिली जाते. तर मित्रांनो, असे वेगवेगळ्या अनेक प्रकार आहेत राखण देण्याचे. तर मित्रांनो, असा आहे हा निवद आणि राखण याबद्दलच्या दोन गोष्टी. तर मित्रांनो, हे आपलं गावचं घर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे बनवलेलं आहे. आणि आता इथे आपण घरच्या समोरच आपलं अंगण आहे, शेत आहे. त्या शेतामध्ये आपण बघू शकतो पूर्णच्या पूर्ण पट्टा आपला, आणि इथे आपण शेतामध्ये आपण बनवतो आहे. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला योग आला आणि दरवर्षी आपण देतो ही राखण. ते यावर्षी सुद्धा आपण देत आहोत. फक्त यावर्षी व्हिडिओ काढण्याचा, व्हिडिओ टिपण्याचा मला इथे संधी मिळाली. आणि बघू शकता की इथे स्टार्टिंगला आपण फक्त एक पातेल्यामध्ये आपण फक्त कच्चा भात शिजवून घेणार आहोत. राईस जे तांदूळ असतात ते टाकून ते आपण त्याचा भात आधी बनवणार आहोत. भात व्यवस्थितपणे रित्या शिजला की त्याला काढून आपण बाजूला ठेवणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला इन डिटेल प्रोसेस सांगेल मी कसं काय करतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, निवद हा पळसाच्या पानावरती खायचा असतो. तुम्हाला तर माहितीच असेल, पळसाच्या पानाला 3च पानं असतात. तुम्ही बघू शकता की एका फांदीवरती, एका देठाला 3पेक्षा जास्त पानं लागतच नाही. याच्या आधी पत्रावळासुद्धा असायच्या, जे की आता पेपर प्लेट्सनी त्यांची जागा घेतलेली आहे. तर हे पळसाचं पान आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो निवद खायचा असतो. तर तांदूळ शिजेपर्यंत मित्रांनो आपण बघूया. आणि काकांनी पण खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या इथे. तर आपण इथे आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण एक एक करून घेऊया. आणि मित्रांनो, भात शिजलेला आहे. आता भात आपण घेऊया बाजूला काढून. तर बघू शकता व्यवस्थितरित्या आपण आधी चेक करूया शिजला आहे की नाही पूर्ण. खूप वेळ आपण त्याला शिजवत ठेवला, त्याच्यामुळे चांगलाच शिजलेला आहे. आणि आता मित्रांनो बघू शकता गरम असल्याकारणाने आता त्याला आपण बाजूला काढून घेऊया आणि पुढचं आपण प्रोसेस चालू करूया. तर बघू शकता पूर्णपणे गरम असल्याकारणाने आपण डायरेक्ट टोपच पलटी करून टाकूया. व्यवस्थित असा आपला भात शिजलेला आहे. तांदूळ चांगले शिजले आहे तुम्ही बघू शकता. आणि आता त्याच टोपामध्ये आपण इथे कालवण करण्यासाठी आपण इथे आता त्या टोप तयार करत आहोत. तर चूलसुद्धा विझवली, आता परत चूल लावली आणि त्यामध्ये आपण टाकूया मसाला. ह्या निवदामध्ये नाही कुठले गरम मसाले, नाही कुठले वेगवेगळे चटपटीत मसाले असतात. फक्त हळद, मसाला आणि मीठ, या 3 गोष्टी फक्त आणि फक्त या 3च गोष्टी असतात. आणि 3 गोष्टींमुळे या पदार्थाची, ह्या निवदाची चव जी असते मित्रांनो, हे सुख अनुभवण्यासाठी तुम्हाला कोकणातच यावं लागणार नाही. दुसरीकडे कुठे तुम्हाला हे सुख नाही मिळणार.
तर मित्रांनो आपलं बनवून कालवण आणि हे चालूच आहे. त्याचबरोबर आता आपण इथे आपली राखण देण्याला सुरुवात करूया. आता आजी आली आहे तर आपण आपली राखण सुरू करूया. आणि माझी आई पांढरी ही बघ तुझी वर्षाची राखण दिवाळीची, पण देता देता राहिली ते आता हा मे महिना आला तर ही आता तुझी देतोय ती तू मान्य करून घ्यावीस. आणि आता ह्याच्या पुढं दिवाळीला देतील वर्षात, पण माझ्या बया सुखपती सगळ्यांना दे आणि मान्य करून घे माझे बया आणि सगळ्यांचा सांभाळ कर. तर मित्रांनो आता नारळ आणि कोंबडा असं आपलं राखणीत देतो. तर इथे मित्रांनो बघू शकता की आपलं कालवण जे आहे ते सुद्धा चांगलं शिजलेलं आहे, उकळी आलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये कोंबड्या टाकून घेऊया आणि ते सुद्धा चांगलं शिजवून घेऊया. तर मित्रांनो व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया आणि त्याच्यानंतर आपण निवद बनवायला चालू करूया. तर मित्रांनो पूर्णपणे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की निवद इथे बनतो आहे. तर मित्रांनो बघू शकता की हे फक्त हळद, मीठ आणि मसाला या 3च गोष्टी मिळून आपण हा निवद बनवला आहे. आणि ह्याची चव जी असते मित्रांनो एक वेगळीच असते. तर तुम्ही जेवढे मसाले टाकाल तेवढी चव बिघडते. आणि मित्रांनो बघू शकता की हे मान असतो तो आपण वाटे आपण बाजूला काढून ठेवूया आणि प्रत्येक वाट्यावरती आपण प्रत्येक गोष्ट ठेवूया. पूर्णपणे वाटे भरून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक एक नारळाचा खोबऱ्याचा तुकडा आपण ठेवणार आहोत. आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता की पूर्ण देवाचा मान त्यांना दिल्याच्या नंतर आता आपण हे वाटे खायला चालू करूया. तर बघू शकता की पानावरती खाण्याची मजा काय औरच आहे. त्याचबरोबर मित्रांनो निवद देऊन झाला, आता घरच्यांसोबत तो आपण निवद खाऊया. तर मित्रांनो गावाला सगळे घराच्या आपल्या ओटीवरच बसून सगळे खात होते. बघू शकता काकी इडा घे. तर थोडीशी फॅमिलीसोबत निंबाळकर कुटुंब आणि थोडी फॅमिलीसोबत मजा मस्ती तर सगळेजण एकदम आनंदी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण निवद एन्जॉय करूया आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. तर म्हणते थँक्यू सो मच. चलो.